नमस्कार, मी पंजाब तक आजपासून शेतकऱ्यासाठी एक अंदाज देणार आहे. पण याच्यामध्ये दोन आहेत, एक आनंदाची बातमी आणि एक चिंतेची बातमी. कारण की चिंता कशामुळं की राज्यात काही काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून ते चिंतेची बातमी. आणि आनंदाची बातमी कशामुळं की आतापर्यंत काही भाग पावसापासून पाऊसच पडलेला नाही, त्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की 2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. सर्वप्रथम आपण काय करू, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याची नाव सांगतो. सगळ्यात महत्वाचं मुंबई, नाशिक आणि नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आतापर्यंत 100 वर्षात पडला नाही इतका जोराचा पाऊस तुमच्याकडे पडणार आहे आणि गोदावरी नदीला मात्र पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. नाशिककडे गोदावरी नदीला पूर आल्याच्या नंतर ते पाणी तळ्यात जाणार आहे. बऱ्याच तळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर त्या तळ्यासाठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर चिंतेची बातमी कशामुळं, कारण की मुंबईला आतापर्यंत ह्यामध्ये 1 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान 1000 ते 1100 मिलीमीटर ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईकरांनी, नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर मुंबई, त्याच्यानंतर संगमनेर, अकोले, अहिल्यानगर जिल्ह्यात देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये परत आणखीन मुसळधार पाऊस कोणत्या भागाकडे जाणार आहे तर जळगाव जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरात काय होणार आहे की मध्य प्रदेशकडे पाऊस जास्त पडत असल्यामुळे ते मध्य प्रदेशचे बाजूचे जिल्हे म्हणून त्यांच्याकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, संगमनेर, अकोले आणि मुंबई, नाशिक म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणून या अंदाज शेतकऱ्यांना लक्षात. पण उर्वरित राज्यात मात्र काही भागात जोरदार, कुठं रिमझिम, कुठं पेंडवलता असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे 2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. जे भाग वंचित राहिले त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील मग लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, या भागात देखील काय होणार आहे 2 ते 8 मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. जे भाग वंचित राहिले त्यांच्यात कडं देखील पडणार आणि त्यांची देखील पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये 2 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अतिमुसळधार, काही ठिकाणी थोडासा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे विदर्भामध्ये देखील सगळीकडे कोणताच भाग सुटणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे सातारा झालं, सातारा, सांगली, कोकणपट्टी, घाटमाथ्याचं खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे सातारा म्हणजे रायगड पासून, रत्नागिरीपासून ते डायरेक्ट मुंबईपर्यंत ते कोकणपट्टीमध्ये मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टी, घाटमाथ्याच्या परिसराने अंदाज लक्षात घ्यायचा. राहिलं पश्चिम महाराष्ट्राकडे पुणे जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, सांगली जिल्हा झालं, सातारा जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, कडाची, श्रीगोंदा, बारामती या परिसरात म्हणजे ह्यामध्ये उद्यापासून तसं तर आजच 1 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरुवात आहे. पण 2, 3, 4च्या दरम्यान परत त्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र सगळ्यात जास्त पाऊस उत्तर महाराष्ट्र म्हणजे मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, अमरावती, अकोला, अकोट ह्या परिसरात मात्र पाऊस चांगला धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. गोदावरी नदीला पूर येणार आहे त्याचं कारण सांगतो. कारण की उत्तर महाराष्ट्राकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे त्याच्यामुळे गोदावरी नदीला पूर येणार आहे. पण गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राकडे निळवंडे धरण आहे, भंडारदरा धरण आहे, त्याच्यानंतर गंगापूरचं धरण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये छोटे छोटे जे तळे येतात ती देखील पाझर तलाव ह्या पावसामध्ये भरून जाणं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पावसानं ओढ दिली पण हे पाऊस इतका पडणार की संपूर्ण तळे, नदी, नाले संपूर्ण एक होणार म्हणून नंदुरबारच्या शेतकऱ्यांनी अंदाज लागण्याचा. धुळे जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच मिटून जाणार आहे. कारण की तुमच्याकडलं एकही असं तळ राहणार नाही, ते भरणार नाही. सगळीकडे छोटे छोटे ते भरून जातील म्हणून हे अंदाज लक्षात यायचा.
जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जळगाव जिल्ह्यामध्ये इतका जोराचा पाऊस पडणार आहे, जे छोटे छोटे पाझर तलाव आहेत जे आता खोदकाम झालेले आहेत ते सगळे भरून जातील म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. वडे नाल्याला पूर येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर कन्नड सिन्नर इकडं संभाजीनगर सिल्लोड हे भाग, अजंठा परिसर हे भोकरदन हे एरिया, त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर, शिर्डी, राहता, संगमनेर, अकोले ह्या भागात देखील काय होणार मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यात मात्र जवळपास 10 ते 15 जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्षात यायचा. मात्र गोदावरी नदीला मात्र नाशिककडे पूर येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. आणखीन देखील बऱ्याच महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणून फोन येतात की आमच्या भागामध्ये पाऊस पडला नाही, पण ह्या 8 दिवसामध्ये जे पाऊस आहे ते सगळीकडे पडून जाईल आणि त्यांच्या देखील फेऱ्या होतील म्हणून हे लक्षात यायचं. हे जवळपास पाऊस सांगायचं झालं तर 2 जुलैपासून ते चांगला 8-9 जुलैपर्यंत राज्यात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होईल 14-15 म्हणजे 13-14-15च्या दरम्यान पुन्हा एकदा जुलैमध्ये पाऊस येणार म्हणजे शेतकऱ्याला पेरणी करायला, रोपणी करायला परत एकदा चान्स देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. माझी मुंबईकराला विनंती आहे, नाशिकवाल्यांना विनंती आहे, नदीकाठच्या भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. मुंबई, नाशिककडं, इगतपुरी ह्या परिसरामध्ये खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, पशुधनाची काळजी घ्यावी, कारण की नदीकाठच्या लोकांनी काळजी घेण्याची सगळ्यात महत्वाची गरज आहे. कारण की नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे मात्र पाऊस धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबईकडे भोईसर या पट्ट्यामध्ये देखील खूप जोराचा पाऊस पडणार, नालासोपारा, ठाणे या परिसरात देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपण आपली काळजी घ्यावी. माझी एक शेतकऱ्याला विनंती आहे, विजा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे विजा कडकडायला लागले की शेतकरी काय करतात त्याचे कपडे भिजवतात म्हणून ते झाडाचा आश्रय घेतात. माझी विनंती, कपडे भिजू द्या, तुम्ही डायरेक्ट घर जवळ करा, पण तुम्ही तुमचं स्वतःची काळजी घ्या. नसता काय होईल कपडे भिजतात म्हणून शेतकरी काय करतात झाडाचा निवारा घेतात आणि विजा नेमक्याच झाडावर पडतात म्हणून विजेपासून स्वतःची काळजी घ्या, पाळीव प्राण्याची काळजी घ्या म्हणून हे सर्व शेतकरी लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.